का फसवतेस तू अनिकेतला? आणि का आपल्या घरच्यांची खोटं बोलतेस? ए तू तू काही बडबडतेस आता. मी काही कोणाला फसवलं नंदा, नाहीये. बास प्लीज. आता तरी खरं बोल. आणखी किती फसवणूक करणारस तू? कोण आहे हा मुलगा? कुठे भेटला तुला? नंदा, मी काय विचारते, कोण आहे हा मुलगा? गौरव. गौरव नाव आहे त्याचं आणि आमची सोशल मीडियावर ओळख झाली. ह्या काल परवा भेटलेल्या मुलासाठी तू घरच्यांशी खोटं बोलतेस? आणखीन किती चुका करणारस तू नंदा? तू आतापर्यंत एवढ्या चुका केल्या तरी राजीवने दरवेळेला तुला संधी दिली. आता एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी तुझ्यासाठी एवढं चांगलं स्थळ शोधलं आणि तू असं वागतेस त्यांच्याशी? राजीव दादाचं मला काही सांगू नकोस. त्याला माझी काळजी नाहीये. त्याला फक्त मोहिते पाटलांच्या इज्जतीची काळजी आहे. आणि इनफॅक्ट ना तुम्हाला कोणालाच माझी काळजी नाहीये. तुझी काळजी नसती तर मी इथे तुझ्याशी बोलायला आले नसते. काय झालंय काय तुला? कुणालाच समजून घेत नाहीयेस तू. तुम्ही तरी कुठे समजून घेताय मला? आणि तू तू काय सांगतेस मला? तू तर प्रत्येक वेळी मला प्रॉब्लेम मध्ये टाकत असतेस. मी काय नंदा, मी नेहमी तुझी मदतच केली आहे. मी नाही आले तुला मदत मागायला. तुम्हाला कोणाला माझी काळजी नाही. आणि हे सगळं जे काही होतंय ना, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय. माझ्यामुळे? हे बघ, मी तुला लास्ट वॉर्निंग देतेय. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करू नकोस. माझं मी बघून घेईन. नंदा तू, आणि तू प्लीज इथून जा. अगं तू येत तू प्लीज इथून जा. मनवा, अगं तू परत कधी आलीस? आताच थोड्या वेळापूर्वी आले. मी तुला फोन करणारच होते. काय झालं माई? अगं पत्रिकेचे नमुने घेऊन माणूस घरी येणार आहे. पत्रिका? असं काय करतेस? नंदाचं लग्न ठरलंय ना, मग आमंत्रण द्यायला नकोत का? हो, पण अजून त्याला वेळ आहे ना माई. अगं हो, पण घाई करायला हवी. साखरपुड्याच्या वेळी किती घाई झाली आपली माहिती आहे ना. आता लग्नाच्या वेळी सगळं छान करू. माई बरोबर आहे तुमचं, पण 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 काय मनवा? अगं बोल ना पुढे. माई तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाहीये. अगं काय झालंय मनवा? माई आय एम सॉरी, मी तुमच्याशी खोटं बोलले. कशाबद्दल? मी मगाशी म्हणाले ना तुम्हाला, माझं बाहेर काम आहे. माझं काही काम नव्हतं. पण मग असं काय झालं होतं? वेगळं कारण होतं माई, आय एम सॉरी. काय बोलतेस मनवा? नक्की काय झालंय सांग ना. माई मी अनिकेतच्या मागावर गेले होते. तो कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो हे सगळं बघायला गेले होते. काय? हो माई, मी त्याची चौकशी करायला गेलेले. अगं पण का? कशासाठी? तुझा विश्वास नाहीये का त्या मुलावर? नाही, तसं नाहीये. अगं पण मग कसं आहे? माई नंदा मला म्हणाली की अनिकेतचं एका मुलीवर प्रेम आहे, त्यांचं अफेअर सुरू आहे, म्हणून मी त्याच्या मागावर गेले होते. पण मग हे सगळं राजवीरच्या कानावर घातलंस की नाही? आणि मला सुद्धा का नाही सांगितलंस? माई मी काय सांगणार होते तुम्हाला? खरं काय खोटं काय मलाच माहित नव्हतं. अगं मग काय समजलं तुला? कसं आहे अनिकेत? खरंच नंदा म्हणते तसं त्याचं दुसऱ्या कुठल्या मुलीवर प्रेम आहे का? अगं बोल ना मनवा, काय असेल ते सगळं सांग मला. माई मी काही बोलत नाही, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच बघा. ही आपली नंदा आहे? हो माई, नंदा आहे ती. नंदा खोटं बोलली आपल्याशी. अनिकेतला भेटायला जाते असं सांगून ती याला भेटायला जायची. अरे देवा, असं का खोटं बोलते नंदा? नंदाला कधी अक्कल येणार आहे काही कळतच नाही. आणि माई मला हे फोटोज कोणी दाखवले माहितीये? अनिकेतने.
मी त्याचं खरं खोटं करायला गेले होते आणि हे फोटोज दाखवून त्याने मलाच गप्प केलं. कोण आहे हा फोटो मधला मुलगा? नंदाचं आता लग्न ठरलंय, त्याला असं भेटणं योग्य दिसतं का? नंदा मला म्हणाली की हा तिचा मित्र आहे, पण खरंच नुसताच मित्र आहे की आणखी काही ते मला नाही माहीत. पण बाई, अनिकेत खरंच समजूतदार आहे हो. हे सगळं सांगायला तो मला भेटणारच होता. काय वाटलं असेल त्याला? आता त्याच्याशी पुढच्या गोष्टी कशा बोलायच्या आपण? आय एम सॉरी माई. हे बघ, जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तू सॉरी नको म्हणूस. पण आता आपण काय करणार आहोत? अनिकेतशी कसं बोलायचं आणि नंदाला कसं समजवायचं? बरं, त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे राजवीरला काय सांगणार आहोत आपण? मला तर काही कळतच नाहीये. काळजी वाटते नंदाची फक्त आता. काय कसला एवढा विचार करताय? सखी नेहमीप्रमाणे आपल्याशी काहीच बोलली नाही याचा विचार करतो. खरंय तुमचं. आरती, ती आपल्यावर नाराज आहे का? नाही हो, मला नाही असं वाटत. ती आपल्यापासून काहीतरी लपवते एवढं नक्की? हो, मला सुद्धा तोच संशय येतोय. कारण तिने आपल्याला काय सांगितलं, मनूने तिला फोन करून बोलवून घेतलं कारण मनूला तिच्याशी काहीतरी बोलायचं होतं. पण नंतर म्हणाले मनू माझ्याशी काहीच बोलली नाही. असं काय? ती खरं आपल्याला काही सांगतच नाहीये. बरोबर, ती नजर सुद्धा चोरत होती. पण आरती, मनूचं आणि सखीचं नक्की काहीतरी बोलणं झालंय. मग ते आपल्याला का सांगत नसेल? कदाचित ती आपल्याला सांगू शकली नसेल. पण का? हे सगळं सांगायला तिला अवघडल्यासारखं वाटलं असेल. अरे देवा, मला खूप टेन्शन येतोय हो. असं काय बोलणं झालं असेल दोघींमध्ये? हेच तर कळायला मार्ग नाही. मग कसं कळणार आपल्याला मनूला नक्की काय झालंय आणि सगळं कसं नीट होईल हो? सखी एकमेव व्यक्ती आहे जिच्याशी मनू बोलू शकते. आता तीच आपल्याला काही सांगायला तयार नाही. मग आता काय करायचं आपण? मला पण काही कळत नाही काय करायचं. दवे मेल चेक केला तुम्ही? मग कधी करणार? ठीक आहे. हो, अकाउंट्स डिपार्टमेंटला कॉल करायला सांगा मला. हो, लवकरात लवकर अपडेट्स द्या. दवे सांगितलं तेवढं करा तुम्ही प्लीज. बोला निकेत. दादा, बोलायचं होतं थोडं. आहेत का 2 मिनिट? कशाबद्दल? दादा सॉरी, पण मी नंदाशी लग्न नाही करू शकत. का? मी तुला फोनवर नाही सांगू शकत. हो, पण असं अचानक काय झालं? नाही दादा, मी नाही सांगू शकत. वाटल्यास तू मनवा वहिनींशी बोलून घे. मी भेटून बोलतो तुझ्याशी. ठेवतो. सॉरी. आलं, या प्लानची सुद्धा माती केली या कार्टीत. तुला कळत कसं नाही ग? स्वतःच डोकं वापर ना कधीतरी. अरे मला वाटलं नाही कळणार कोणाला. असं कसं नाही कळणार? त्या मनवाला ओळखत नाहीस तू? किती गपचूप काम केलं तरी तिला सगळं कळत. यार, आपला सगळा प्लॅन फसला. पप्पा, आता तुम्हीच सांगा काय करायचं. काय सांगू मी? बसूया बोंबलत आता. असं काय बोलताय पप्पा तुम्ही? मग काय बोलू दुसरं? तुम्हाला दोघांना अजिबात अकला नाही. तर तुम्ही मला कशाला मध्ये खेचताय? का? तूही सामील होतास ना प्लॅन मध्ये. हा तुमचा प्लॅन? असं करतात प्लॅनिंग? ठीक आहे, जे घडलं ते घडलं. तर हे सॉर्ट आउट कसं करायचं ते सांगा ना. आता काय करायचं? आतापर्यंत राजवीरला कळलं देखील असेल, तो काय करणार हा विचार कर आता.
म्हणजे आता राजवीर दादा मला घराबाहेर हाकलून देणार? नाही नंदा, असं काही होणार नाही. मी आहे ना, घाबरू नकोस. तू काय करणार आहेस राजवीर समोर? तसं बघायला गेलं तर राजवीरचं चूक नाहीच आहे. दरवेळेला चुका आपणच करत आलो. पप्पा एवढं झालं तरी तुम्हाला त्यातच पडलंय. इथे मला किती टेन्शन आलं ते दिसत नाहीये तुम्हाला? नंदा, चूक तुझी आहे. तुला कळलं नाही सांभाळून वागायला? आता मला काय माहिती त्या अनिकेतला माझ्याबद्दल समजेल? तू नीट काळजी घेतली नाहीस. आता तुझ्यामुळे राजवीर आम्हाला देखील बोलणार. तसं काही नाही होणार. हे कशावरून बोलतोयस तू? जो प्लॅन ठरलाय ना तसंच होणार. तुला वेळ लागलाय का? हा? अरे खोटं बोललीये नंदा. त्या मुलाला भेटत होती हे कळल्यानंतर राजवीर काय करेल माहितीये ना तुला? ये मला बाबा, तुम्ही घाबरू नका. मी सांगतोय ना, प्लॅन जसा ठरलाय तसाच घडला. नंदाबद्दल राजवीरला कळलं तर ते खूप चिडते. त्याने नंदाची जबाबदारी माझ्यावर दिली होती आणि मी त्यात कमी पडले. ते नंदाला खूप बोलतील, माझ्यावर सुद्धा चिडतील. राजवीरला मी समजावू शकते, पण नंदाचं काय? काही करून हे प्रकरण वाढण्याआधी मला राजवीरशी बोलावं लागेल. नंदाचं नुकसान होता कामा नये, पण राजवीरशी कोणत्या तोंडाने बोलू मी हे सगळं? मनवा, हे मनवा, मनवा, बाहेर ये लवकर. काय झालं? मला बोलवलं? काय झालं काय मोहन? एक मिनिट माहिती. मनवा, तू ठरवलंयस का आम्हाला शांतपणे जगू द्यायचं नाही म्हणून? नाहीतर काय, एक झाले की एक नाटकं सुरूच आहेत तुझी. काय झालंय? असं का बोलताय तुम्ही? तुला चांगलंच माहितीये काय झालंय ते. नाही, मला खरंच काही कल्पना नाहीये. हो ना, हे नेहमीच आहे तुझं. मला काहीच माहित नाही असं आव आणायचा आणि राजवीरचं मन जिंकायचं. काकू, काय असं बोलताय? सांगा ना, काय झालंय? खूप मोठं नुकसान केलंयस तू आमचं. कसलं नुकसान? तुम्ही काय बोलताय? मला खरंच कळत नाहीये. तू आम्हाला न विचारता अनिकेतला भेटायला गेली होतीस ना? हो, मी गेले होते. त्याचेच परिणाम भोगायला लागणार आहेत आम्हाला आता. काकू, प्लीज नीट सांगा, काय झालंय? तू अनिकेतला भेटायला का गेलीस? कोणी करायला सांगितलं तुला शहाणपणा? काका, कारणच तसं होतं. कारण समजलंय आम्हाला. खूप महागात पडले आणि आम्हाला हे सगळं मनवा. पण काकू, मी चांगल्यासाठीच अनिकेतला भेटायला गेले होते. चांगल्यासाठी? खरंच चांगल्यासाठी? हो काका. त्याचे काय परिणाम झाले हे माहितीये का तुला? माहितीये का मनवा? अनिकेतनी हे लग्न मोडलंय. तुझ्यामुळे झालंय सगळं मनवा. तू माझ्या मुलीचं नुकसान केलंस. काकू, मी काही नाही केलंय. तूच केलंयस मनवा. कशावरून बोलताय तुम्ही? माझ्यामुळे झालंय? अनिकेतचा फोन आला होता आम्हाला. म्हणाला मनवा वहिनीला सगळं माहितीये. मी खरंच सांगते, मी काही केलं नाहीये. हे लग्न माझ्यामुळे नाही मोडले. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. तू नेमकं काय सांगितलंस का त्याला असं जे ऐकून त्याने लग्नाला नकार दिला? काका, मी खरं सांगते तुम्हाला, मी अनिकेतला काहीच बोलले नाही. राजवीर, तुम्ही कळवलं नाही येणार आहात ते. बरं, तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. नकोय मला. काय झालं राजवीर? मनवा, पाणी आण बरं. हो, आणते. एकदा सांगितलेलं कळत नाही का? नकोय मला. खूप विश्वास ठेवून मुंबईच्या बाहेर गेलो होतो मी.
पण पुन्हा एकदा तुम्ही मोहिते पाटलांची इज्जत मातीत मिळवली मनवा. काय झालं राजवीर, असं का बोलतोयस? अनिकेतनी नंदाशी लग्न करायला नकार दिलाय. बघ ना, ज्याची भीती होती तेच झालं नेमकं. स्वतःच्या मुलीला 4 चांगल्या गोष्टी शिकवल्या असत्या ना तर ही वेळ आली नसती. अरे तुला कसं कळलं? त्याचा फोन आला होता मला. स्पष्टपणे नकार देऊन त्याने अपमान केला महिमाचा. देणारच ना तो नकार, कारण तशाच गोष्टी घडल्यात. काय हो, बघ ना, कितीही सांगितलं तरी लोक आमच्या मध्ये मध्ये का करतात तेच कळत नाही. कोण मध्ये आलं तुमच्या? कळतंय का तुम्हाला काय घडतंय ते घरात? काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय बाई. नंदा आमची मुलगी आहे. त्यामुळे तिचं बरं वाईट आम्हाला जास्त समजतं. नाहीतर काय, मनवाला काय गरज होती अनिकेतला भेटायला जायची? मनवा का केलंस असं? का नाही सांगितलंस आम्हाला? जर सांगितलं असतंस तर आम्ही देखील आलो असतो भेटायला. नाहीतर काय, परस्पर आम्हाला न सांगता अनिकेतला भेटायला गेलीस आणि नंदाबद्दल काहीतरी सांगितलं असेल, म्हणूनच त्यांनी लग्नाला नकार दिलाय. बघ ना, का केलंस मनवा असं? आता काय करायचं सांग आम्ही? काका मी खरंच काही नाही केलंय. पण तू गेलीसच का त्याला भेटायला? मी म्हणाले ना तुम्हाला, कारणच तसं होतं. मी तिथे जाणं गरजेचं होतं. गरजेचं होतं म्हणे. आता कोण करणार आहे माझ्या मुलीशी लग्न? हे असं आहे राजवी, नंदाचं चांगलं पाहवतच नाही कुणाला. काका काय बोलताय तुम्ही? मी नंदाच्या चांगल्यासाठीच अनिकेतला भेटले होते. अगं पण अनिकेत आमचा होणारा जावई आहे ना. आमचं नातं लागतं ना त्याच्याशी. मग जाऊ दे हो, शेवटी आपलेच दात आणि आपलेच सोट. या घरात नेहमी माझ्याच मुलीची चूक असते. आज खूप वाईट वाटतंय मला. माझ्या मुलीचं लग्न मोडताना पाहिलंय मी. ही वेळ कुठल्याही बापावर येऊ नये. मनवा वर या. राजवीर मी वर या. राजवीर, का असं का वागला तुम्ही? मी तुम्हाला सगळं सांगते काय झालंय तर तुम्ही प्लीज बसायचे प्लीज. हे लग्न तुम्हाला आधीपासून पटत नव्हतं म्हणून वागलात ना तुम्ही असं? काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. मग मला आधी कळवलं का नाही तुम्ही? त्याच्या घरच्यांना काय तोंड दाखवणार आता आपण? तुम्ही प्लीज शांत व्हा. माझं एकदा ऐकून घ्या प्लीज. नाही, तुमच्यावर घराची जबाबदारी सोपवली ना मी, इथे चूक झाली माझी. माझं लक्ष होतं नंदाकडे, पण काही गोष्टी खरंच हाताबाहेर गेल्या. आपण आता मोहिते पाटलांचं नाव खराब होतंय, त्याचं काय करायचं म्हणवा? या गोष्टीचा सिरियसनेस कळतो का तुम्हाला? तुम्ही काळजी नका करू, मी बोलते अनिकेत. त्याने काय होणार आहे? तिचं मोडलेलं लग्न परत जुळणार आहे का मनवा? राजवीर तुम्ही प्लीज शांत व्हा ना. कसा शांत हो मनवा मी? तो मुलगा फोन करून मला सांगतो लग्न करायला जमणार नाही. हे कसं सहन करायचं मी? हे किती इन्सल्टिंग आहे कळतंय का तुम्हाला? मी तुम्हाला सगळं सांगते काय झालंय ते. तुम्ही प्लीज शांत व्हा आधी. नाही, त्याची काही गरज नाही. मला कळलंय चूक तुमचीच आहे मनवा. पण मी काहीच केलं नाहीये. उलट मी नंदाच्या चांगल्याचाच विचार केलाय. हा विचार केला तुम्ही? मोडलं तिचं लग्न, आता काही होऊ शकत नाही. नाही, चूक माझीच झाली. तुम्ही प्लीज स्वतःला दोष नका देऊ. एकदा ऐकून तरी घ्या मला काय म्हणायचंय ते. काय ऐकून घ्यायचं असून तुमचं?
अजून किती आणि काय काय फेस करावं लागणार आहे मला माहिती आहे का तुम्हाला? असं काही होणार नाहीये, तुम्हाला काही फेस करावं लागणार वेळ नाही. गेली. तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवली होती मी. पण मी सांगते ना, मी काहीच केलं नाहीये राजवीर. का गेलात त्याला भेटायला? आणि एकदा मला विचारावं वाटलं नाही तुम्हाला? मी विचारणार होते तुम्हाला, पण खरं खोटं मलाच काही माहित नव्हतं. मी काय सांगणार होते? काय खरं खोटं करायचं होतं तुम्हाला? सगळं नीट चाललं होतं ना ठरल्याप्रमाणे, मग खरं खोटं काय करायचं होतं? नाही, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. नंदा आम्हाला सांगायची की ती अनिकेतला भेटायला चालली आहे आणि ती दुसऱ्याच मित्राला भेटायला जायची. म्हणजे ती खोटं बोलत होती आपल्याशी? काय विचारतोय मी? नंदा खोटं बोलत होती आपल्याशी? राजवीर, मी तुम्हाला सगळं सांगते, पण प्लीज तुम्ही नंदाला सांभाळून घ्या. आपण काय झालंय? काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? मला सांगा पटकन. नंदानेच मला सांगितलं होतं अनिकेतला जाऊन भेटायला. ती मला म्हणाली की अनिकेतचं अफेअर सुरू आहे. व्हॉट नॉनसेन्स. त्याला ओळखतो मी, चांगला मुलगा आहे तो. हो, मला माहिती आहे. इनफॅक्ट मी त्याला भेटायला गेल्यावर त्यानेच मला नंदाचे काही फोटोज दाखवले. एक मिनिट.